कोल्हापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी प्रभाग क्रमांक 8 मधील जनसुराज्य शक्ती पक्षाच्या 4ही उमेदवारांना मतदारांकडून चांगला प्रतिसाद मिळतोय। या प्रभागातील जनसुराज्याच्या 4ही उमेदवारांनी एकत्र येत परिसर पिंजून काढलाय। आज लक्षतीर्थ वसाहत परिसरात उमेदवारांनी नागरिकांशी संपर्क साधून मतदानाचं आवाहन केलं। कोल्हापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी प्रचार मोहीम आता गतिमान झाली आहे। लक्षतीर्थ, बलराम कॉलनी, संध्या मठ, रंकाळा टॉवर हा परिसर प्रभाग क्रमांक 8 मध्ये समाविष्ट आहे। या निवडणुकीत जनसुराज्य शक्ती पक्षानं 4 उमेदवारांचं पॅनेल तयार करून एकसंघपणे निवडणुकीला सामोरं जाण्याचा निर्णय घेतलाय। त्यानुसार अ गटात स्वाती प्रवीण लिमकर, ब गटात ऋतुजा दत्तात्रय म्हसवेकर, क गटात रमेश नागेश खाडे आणि ड गटात अनिल अमृत पाटील हे उमेदवार निवडणूक लढवत आहेत। आज लक्षतीर्थ वसाहत परिसरात या उमेदवारांनी थेट नागरिकांशी संवाद साधला। प्रभागातील अडीअडचणी सोडवण्यासह शहराचा शाश्वत विकास करण्याचं विजन फक्त जनसुराज्य शक्ती पक्षामध्ये असल्यानं प्रभाग क्रमांक 8 मधील 4 उमेदवारांना मताधिक्य द्यावं असं आवाहन रमेश खाडे यांनी केलंय। महिलांना रोजगार उपलब्ध करून देण्याबरोबरच त्यांची आर्थिक उन्नती करण्यासाठी जनसुराज्य शक्ती पक्ष कटिबद्ध असल्याचं स्वाती लिमकर आणि ऋतुजा म्हसवेकर यांनी सांगितलं। प्रभाग क्रमांक 8 हा विस्तारानं मोठा आहे। या प्रभागात झोपडपट्टीचाही समावेश आहे, त्यामुळे इथल्या समस्या वेगवेगळ्या आहेत। या सोडवण्यासाठी जनसुराज्य शक्ती पक्षाच्या 4ही उमेदवारांना मतदारांनी बळ द्यावं असं आवाहन अनिल पाटील यांनी केलंय।